आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7 भारताचा आवाज। वणी तालुक्यातील कवडसी इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मल्हारगड दत्त देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरण्यात आली। सदर यात्रा ही दत्त जयंती निमित्त दरवर्षी भरवण्यात येते। श्री दत्त जयंती निमित्त अनेक ठिकाणाहून भाविक दत्त मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूजा करायला येतात। यावर्षी दत्त मंदिरामध्ये चिक्कार गर्दी बघायला मिळाली। सदर यात्रेमध्ये वणी, झरी व मारेगाव तालुक्यातून तसेच चंद्रपूर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक आले होते। मल्हारगड दत्त मंदिराकडे लोकांना जाण्याकरता लहान मोठ्या पायऱ्या आहेत। सदर मंदिर हे जमीन सपाटीपासून 200 मीटर उंचीवर असल्याने खेळताना भाविकांची दमछाक होते। मंदिरामध्ये दिगंबरा ओ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजन गीतांचा गुंजन सुरू होता। श्री मल्हारगड दत्त देवस्थानच्या यात्रा परिसरात संत जगन्नाथ बाबा सभागृह आहे, तसेच हनुमानजींचं मंदिर आहे। दत्त जयंतीच्या निमित्तानं दूर दूरवरून आलेले अनेक भाविक मंडळी भक्तांकरता स्वयंपाक करून मोफत भोजन दान करतात। दत्त जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी भजन कीर्तनाचाही कार्यक्रम झाला। विविध कार्यक्रम सुरू होते। वणीचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी पत्नीसह मंदिराला शुभेच्छा भेट दिली। यावर्षी झालेल्या यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकानं लावण्यात आली। खरोखर या वर्षीची यात्रा ही आतापर्यंत भरलेल्या यात्रेपेक्षा भव्य होती असं जाणकारांचं मत आहे। जत्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, कापडाची दुकानं, जनरल दुकाने, घरोपयोगी उपकरणांची दुकाने, खेळाचे व ऊस खाऊचे दुकान, इलेक्ट्रिक चक्री झुला, इलेक्ट्रिक आकाशी झुला, त्याचप्रमाणे लहान मुलांकरता मौज मस्तीचे रबर बाहुलेही होते। अनेक वस्तूंचे भंडार असलेली दुकानं मोठ्या प्रमाणात थाटलेली होती। कवडशी या गावाला श्री दत्त जयंतीच्या दिवशी विदर्भातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असून मल्हारगडवर जाऊन दत्ताचं दर्शन घेतात। अनेक भाविक भक्त आपले चांगलं व्हावं म्हणून दत्ताला प्रार्थना करतात, दत्ताला नवसही बोलतात, दानपेटीमध्ये आर्थिक दान देतात, तर काही भाविक भक्त पावती फाडून देणगीही देतात। यावर्षी अंदाजे 20,000 भाविक भक्तांनी यात्रेत सहभागी होऊन दत्ताचं दर्शन घेतले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। इंडिया न्यूज R7 बाळासाहेब खैरे।